नमस्कार मंडळी. गुढीपाडवा आला ना, त्यासाठी आपल्याला गाठी लागतीस. तर गाठीसाठी मी इथे साखर घेतली, 1 वाटी दूध घेतलं, सोडा घेतला आणि पाणी घेतलं. तुम्ही गाठीमध्ये सोडा किंवा दूध दोन्हीपैकी एकाचा वापर करू शकता. तर इथे मी आप्पे पात्र घेतलं, म्हणजे आपण त्यामध्ये गाठीचा आकार देऊ शकतो. तर मी आप्पे पात्राला थोडं अगोदर तूप लावून घेतलं, त्यामध्ये दोरा टाकला, इथे मी 2 दोरे घेतले, म्हणजे गाठीचं बॅलन्स त्या दोऱ्यामध्ये सांभाळता येईल. इथे मी कढईमध्ये थोडं पाणी टाकते. म्हणजे साखरेचा पाक आपला लवकर होईल. पाण्याचं प्रमाण थोडं जास्त घ्यायचं, म्हणजे साखर विरघळल्या जाते लवकर. इथे मी 1 वाटी साखर टाकते. साखर विरघळून घेते. सारखी साखर हलवत राहायची, म्हणजे लवकर विरघळते. बघा, पूर्ण साखर विरघळली आपली. थोडंसं अजून पाणी टाकायचं तर आपण टाकू शकतो, म्हणजे पूर्ण साखर विरघळू द्यायची. बघा, छान पाक तयार झाला. त्यामध्ये दूध किंवा सोडा दोन्हीपैकी एक तुम्ही टाकू शकता, म्हणजे पांढरी शुभ्र येईल. इथे मी सोडा टाकला. पाक आपल्याला हलवत राहायचा. ही प्रक्रिया थोडी लवकर करायची, म्हणजे ती घट्ट होऊन जाते साखर. बघा, पात्रामध्ये मी इथे पाक टाकून घेतला. बघा, आपली गाठी तयार झाली. ही लवकर घट्ट होऊन जातं, त्यासाठी खूप स्पीडने करावं लागतं. थोडी अशी पात्राला चिटकली ना, तर चमच्याने काढून घ्यायची, कारण आपण त्याला तूप लावलेलं आहे, ती फास्ट निघते ती. बघा, गाठी आपली तयार आहे. खूप सोपी आहे करायला. तुम्ही नक्की घरी करून बघा. आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. बघा, बॅलन्स किती सांभाळते आपली गाठी. 2 दोरे घातले ना त्याच्यामध्ये, तर बॅलन्स बरोबरच सांभाळते गाठी. पडत पण नाही खाली. ती पांढरी शुभ्र आणि छान झाली गाठी. तुम्ही नक्की करून बघा.